महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून महाराष्ट्र गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। ही यात्रा पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून काढण्यात येणार असून नागपूर येथील दीक्षाभूमी, गणेश टेकडी, ताजबाग आणि रामटेक येथील माती व जल घेऊन सेवाग्राम मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे। 1 मे रोजी ही यात्रा मुंबईत पोहोचणार असून वरळी येथील मैदानावर 4 दिवसांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर यांनी दिली। 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गौरव यात्रा म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून काढतोय। त्यामध्ये आमच्या जबाबदारी पूर्व विदर्भामध्ये जेवढेही जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामधून एक आम्ही रथ यात्रा काढणार आहोत। त्यामध्ये जसं नागपूरमध्ये दीक्षाभूमी, टेकडीचे गणपती, ताजुद्दीन बाबा, जसं हे प्रश्न रामटेक किंवा बाकी सर्व जिल्ह्यामध्ये जे जे असे स्थळ आहेत त्या ठिकाणचं माती व जल नद्या असतील त्या त्या भागातून प्रेक्षणीय स्थळांचं त्यांचे जे हे सर्व त्या नागपूर शहरामध्ये येईल व या ठिकाणी इथून सेवाग्रामला आमची ती यात्रा जाईल व सेवाग्रामवरून मुंबईला 1 तारखेला ते आम्ही पोहोचू। पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधून या प्रकारचं स्तुत्य कार्यक्रम करण्याचं ठरविलेलं आहे व सर्व नेते मंडळी, सर्व त्या पूर्ण जिल्ह्यातले प्रमुख लोक ते सर्व आपापल्या भागातले माती अजून जल घेऊन त्या ठिकाणी जातील व मुंबईला 1 तारखेला वरलीला जांभोली मैदान आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे। 4 दिवस हा कार्यक्रम राहील। 1 तारखेला, 2 तारखेला, 3 ला 4 हे 4ही दिवस पूर्ण महाराष्ट्रातील जे प्रमुख व्यक्तिमत्व पद्मश्री, पद्मविभूषण किंवा ज्यांनी विशेष क्षेत्रात काम केलेलं आहे त्या सर्वांचं त्या ठिकाणी मनोमिलन होईल, सत्कार होईल व एक मोठा 4 दिवसाचा भव्य कार्यक्रम महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे। त्यानिमित्ताने आमची तयारी, सर्व जिल्ह्याची तयारी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये। या यात्रेद्वारे राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक परंपरांचा गौरव करण्यात येणार असून महाराष्ट्राच्या अस्मितेला सलामी देण्याचा उद्देश असल्याचंही अहिरकर यांनी नमूद केलं। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर।